मातोश्रीवरील विजय जल्लोषानंतर आरोपांचे फटाके आता फुटू लागलेत। विद्यापीठ तो झाकी है, विधानसभा भी बाकी है असल्याचा आदित्य ठाकरे यांनी नारा दिला। आदित्य ठाकरेंच्या दाव्याचा महायुतीने मात्र आता समाचार घेतलाय। विद्यार्थ्यांच्या निवडणुकीचा विधानसभेशी संबंध काय असं आता विरोधकांनी म्हटलेलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये एक हाती विजय मिळवल्यावर मातोश्री बाहेर असा विजयोत्सव साजरा करण्यात आला। आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई शिवसैनिकांसह गुलालात न्हाऊन निघाले होते, तर तेजस शिवसेनेचा भगवा घेऊन नाचत होते। विधानसभा निवडणूक जिंकल्याचे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होते। सिनेट निवडणूक झाकी है, विधानसभा अभी बाकी है असा नाराज आदित्य ठाकरे यांनी दिला। विजय काय असतो हे आपण काल दाखवून दिलेलं आहे, करून दाखवलेलं आहे आणि ही सुरुवात आहे। असाच विजय आपल्याला येत्या विधानसभेत पण प्राप्त करायचा आहे, त्याची ही सुरुवात आहे। मातोश्री बाहेर झालेल्या जल्लोषावरून शिवसेनेने मात्र टीका केली आहे। सिनेटची निवडणूक ही विद्यार्थ्यांची असते। विद्यापीठ निवडणुकीचा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीचा अर्थार्थी संबंध नसल्याचा दावा शिवसेनेने केला आहे। सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते। त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध, राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, जगाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात। विद्यापीठ निवडणूक गावोगावची निवडणूक नाही, त्यामुळे विद्यापीठाच्या यशाचा आणि राजकीय वातावरणाचा कोणताही संबंध नाही असा टोला भाजपने लगावलेला आहे। हा काही जनरल निवडणूक नाही आहे, शेतकऱ्याची निवडणूक नाही आहे किंवा गावागावाची निवडणूक नाही, एक ठराविक मताची निवडणूक आहे आणि जो नोंदणी करतो तो निवडून येतो। त्यांनी नोंदणी जास्त केली असेल म्हणून ते निवडून आले असतील। विद्यापीठ निवडणुकीचा आणि विधानसभा निवडणुकीचा तसा संबंध नाहीये, मात्र सिनेट निवडणुकीतला मिळालेला विजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी उत्साह वाढवणारा ठरतोय हे मात्र नक्की। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।